नमस्कार मित्रांनो, राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 30,209 शिक्षकाच्या रिक्त पदाची भरती प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच पद भरती संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, या भरतीमध्ये वेगवेगळ्या विभागानुसार रिक्त पदाची विभागणी पुढील प्रमाणे आहे. जिल्हा परिषद 13,351 पदे, महानगरपालिका 1,954 पदे, नगरपालिका नगर परिषद 280 पदे, खाजगी शैक्षणिक संस्था 12,148 पदे, आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा 2,421 पदे, शासकीय विद्यानिकेतन 56 पदे. अशा प्रकारे एकूण 30,209 पदासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विशेष म्हणजे 19,881 पदे ही थेट गुणवत्तेनुसार मुलाखतीशिवाय भरली जातील, तर खाजगी संस्थांमधील 10,328 मुलाखतीची प्रक्रिया असेल. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती दिली आहे. प्राधान्यक्रम प्रेफरन्स कसा द्यायचा? मित्रांनो, TAIT 2025च्या परीक्षेला बसलेल्या आणि स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेट पूर्ण केलेल्या सर्व उमेदवारांना आता प्राधान्यक्रम नोंदवावा लागणार आहे. ही सुविधा 6 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले पसंतीक्रम 11 ऑगस्ट 2026 पर्यंत लॉक करणे अनिवार्य आहे. प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत संपल्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. इयत्तानिहाय पदाचा तपशील: 1ली ते 5वी 14,320 पदे, 6वी ते 8वी 10,012 पदे, 9वी ते 10वी 5,513 पदे, 11वी ते 12वी 364 पदे. शिक्षण भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व भावी शिक्षकासाठी ही मोठी संधी आहे. वेळेत आपला प्राधान्यक्रम लॉक करून घ्या. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.